प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. कृत्रिम खाद्यरंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा. 1. चहा पावडरमध्ये कॉपर अर्सेनाइट टाकले जाते. ते अतिप्रमाणात टाकले गेल्यास शरीरासाठी घातक ठरते. 2. लोणची, जॅम आणि सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये सिसे, पारा यांचे थोडे प्रमाण असते. सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती घातक ठरू शकतात. 3. खाद्यरंग असलेल्या पदार्थांचे अतिसेवन केल्यास लहान मुलांमध्ये ADHD अटेन्शन डिफिक्ट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर यासारखे आजार होऊ शकतात. 4. हेक्झेन, टेट्राझीन, सनसेट येलो, अमिटोन असे खाद्यरंग कृत्रिम असतात. त्यांचे अतिसेवन घातक ठरू शकते. आ. स्फटिक जल म्हणजे काय ते सांगून स्फटिक जल असणारे क्षार व त्यांचे उपयोग लिहा. स्फटिक रचनेत पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते. यालाच स्फटिक जल असे म्हणतात. 1. तुरटी. तुरटीमध्ये 24 पाण्याचे रेणू असतात. 2. बोरॅक्स 10 पाण्याचे रेणू. इप्सम सॉल्ट यामध्ये 7 पाण्याचे रेणू असतात. बेरियम क्लोराईड यामध्ये 2 पाण्याचे रेणू असतात. सोडियम सल्फेटमध्ये 10 पाण्याचे रेणू असतात. आणि मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट यामध्ये 5 पाण्याचे रेणू असतात. त्यांचे उपयोग तुरटी व तुरटीची लाही औषधात वापरतात. कागद उद्योगात कागदाला तकाकी देण्यासाठी, जखमेतून रक्तस्राव थांबवण्यासाठी आणि जलशुद्धीकरण प्रक्रियेत पाणी निवळण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो. बोरॅक्स. सौंदर्य प्रसाधन उद्योगात लोशन्स, शॅम्पू, कोल्ड क्रीम बनवण्यासाठी, लॉन्ड्रीमध्ये कपड्यांवरील डाग काढण्यासाठी, प्रयोगशाळेत बोरॅक्स बीट टेस्टच्या साहाय्याने रंगीत क्षारामधील मूलद्रव्ये शोधण्यासाठी बोरॅक्सचा उपयोग होतो. इप्सम सॉल्ट. खते तयार करण्यासाठी, झाडे व भाज्या यांचा हिरवा रंग वाढवण्यासाठी, रेचक औषधे बनविण्यासाठी, बॉडी स्क्रब म्हणून शरीर घासण्यासाठी आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये साल्ट बाथ म्हणून स्नायूंचे दुखणे कमी करण्यासाठी इप्सम सॉल्टचा उपयोग होतो. बेरियम क्लोराईड. ब्राईनच्या द्रावणाचे शुद्धीकरण करण्यासाठी, वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर इलाज करण्यासाठी, कागद उद्योगात डाय इंडस्ट्रीमध्ये, सिरॅमिक्स तेल शुद्धीकरण करण्यासाठी आणि कीटकनाशक औषधांमध्ये बेरियम क्लोराईडचा उपयोग करतात. सोडियम सल्फेट. अपमार्जके तयार करण्यासाठी, कागदाचा लगदा करण्यासाठी कागद उद्योगामध्ये, डाय इंडस्ट्रीमध्ये, सौम्य रेचक औषधे बनविण्यासाठी सोडियम सल्फेटचा उपयोग केला जातो. मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट. ॲनिमियाचे निदान करताना रक्त तपासणीसाठी आणि बुरशीनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या बोर्डो मिश्रणात मोरचूदचा उपयोग केला जातो. ई. सोडियम क्लोराईडचे विद्युत अपघटन करण्याच्या 3 पद्धती कोणत्या? 1. अतिशय कमी सोडियम क्लोराईड घेऊन
जास्त पाणी मिसळून द्रावण तयार केले व त्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास त्याचे अपघटन होते व ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू व धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो. 2. सोडियम क्लोराईडच्या संतृप्त जलीय द्रावणातून विद्युत प्रवाह सोडल्यास क्लोरीन वायू मुक्त होतो. आणि 3. सम्मिलित सोडियम क्लोराईडचे विद्युत अपघटन केले असता धनाग्राजवळ क्लोरीन वायू व ऋणाग्राजवळ द्रवरूप सोडियम धातू मुक्त होतो. प्रश्न 6. उपयोग लिहा. ॲनोडायझिंग. ॲनोडायझिंग केलेले तवे, कुकर ही भांडी न चिकटणारी, ओरखडे न येणारी व सहजतेने स्वच्छ तयार करता येणारी असतात. 2. ॲनोडाइज्ड भांडी उष्णतारोधक, बिनविषारी, जास्त वर्षे टिकणारी असतात. यामध्ये अन्न लवकर शिजते. पावडर कोटिंग. 1. घरगुती उपकरणे, खिडक्या यांना पावडर कोटिंग करतात. हे टिकाऊ व दिसायला सुंदर असते. 2. पावडर कोटिंगचा उपयोग ड्रम हार्डवेअरमध्ये, ऑटोमोबाईल तसेच सायकलच्या भागांमध्ये करतात. किरणोत्सारी पदार्थ. 1. गॅमा किरणांच्या साहाय्याने बिडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे वितळजोड यातील भेगा, पोकळी शोधता येतात. 2. कोबाल्ट 60, इरिडियम 192 यासारख्या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेऱ्यामध्ये केला जातो. धातू कामातील दोष शोधण्यासाठी हे तंत्र वापरतात. 3. उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूला किरणोत्सार मापनयंत्र असते. मापनयंत्राने दाखवलेला किरणोत्सार पत्र्याच्या जाडीप्रमाणे ॲल्युमिनियम, प्लॅस्टिक, लोखंड अशा पदार्थांची जाडी कमी जास्त करता येते. या तंत्राच्या साहाय्यानेच पॅकिंगमधील मालही तपासता येतो. 4. पूर्वी घड्याळाचे काटे विशिष्ट अशा अंधारात वस्तू दिसण्यासाठी रेडियम, प्रोमेथियम, ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फरस बरोबर मिश्रण वापरले जात होते. 5. HID हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज. दिव्यामध्ये क्रिप्टॉन 85 तर बीटा किरणांचा स्रोत म्हणून एक्स-रे युनिटमध्ये प्रोमेथियम 147 हे समस्थानिक वापरतात. 6. सिरॅमिकपासून बनवण्यात येणाऱ्या टाईल्स, भांडी, प्लेट्स, स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात. या रंगांमध्ये पूर्वी युरेनियम ऑक्साईडचा वापर करीत असत. 7. रोपांची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जनुके व गुणसूत्रे यावर किरणोत्साराचा उपयोग करून त्यात मूलभूत बदल करता येतात. कोबाल्ट 60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग अन्न परीक्षणात करतात. 9. कांदे बटाटे यांना मोड येऊ नयेत म्हणून त्यावर कोबाल्ट 60 च्या गॅमा किरणांचा मारा करतात. 10. स्ट्रॉन्सियम 90 विविध पिकांवरील संशोधनात अनुरेखक म्हणून वापरले जाते. 11. पॉलीसायथेमिया या रोगाच्या उपचारासाठी फॉस्फरस 32 चा वापर केला जातो. 12. हाडांच्या कर्करोगावर उपचार करताना स्ट्रॉन्सियम 89, स्ट्रॉन्सियम 90, समारियम 153 आणि रेडियम 223 चा वापर केला जातो.
13. हायपरथायरॉइडिझम या आजाराच्या उपचारासाठी आयोडीन 123चा वापर करतात. 14. मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60चा वापर करतात, तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक 74चा वापर करतात. ई. सिरॅमिक. 1. मडकी, माठ, भांडी, बांधकामाच्या विटा, कबशा, टेराकोटच्या वस्तू या सिरॅमिकमध्ये बनवतात. 2. डिशेस, क्रॉकरी, फ्लॉवर पॉट्स, घरांची छप्पर इत्यादी सिरॅमिकमध्ये बनवतात. 3. सिरॅमिक हे विद्युतरोधक, जलरोधक असल्याने त्याचा वापर विद्युत उपकरणांमध्ये भट्टीच्या आतील भागास लेप देण्यासाठी तसेच जेट इंजिनाच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी करतात. 4. स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावलेल्या असतात. काही सिरॅमिकचा वापर अतिसंवाहक म्हणून केला जातो. प्रश्न 7. दुष्परिणाम लिहा. अ. कृत्रिम डाय. केसांना डाय लावल्याने केस गळतात, केसांचा पोत खराब होतो, त्वचेची आग होते, डोळ्यांना इजा पोहोचते. कॅरामाइन नावाचा रंग लिपस्टिकमध्ये असतो. याने होटांना इजा होत नाही, मात्र पोटात गेल्यास पोटाचे विकार होतात. किरणोत्सारी पदार्थ. किरणोत्सारी प्रारणांमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा होते. शरीरातील DNA वर प्रारणांचा हल्ला होऊन अनुवांशिक दोष तयार होतात. त्वचेला भेदल्यामुळे त्वचेचे कर्करोग, ल्युकेमिया यासारखे आजार होतात. स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवेवाटे शरीरात जातात, त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. किरणोत्सारी प्रदूषके समुद्रात सोडल्यामुळे ती माशांच्या शरीरात जातात, त्यांच्यामार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात. घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. स्ट्रॉन्शियम 90 हे किरणोत्सारी समस्थानिके वनस्पती, फळे, फुले, झाडे, धान्य, गायीचे दूध इत्यादींमधून शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर, ल्युकेमिया असे आजार होतात. दुर्गंधीनाशक. ॲल्युमिनियम झिर्कोनियम हे डिओमधील सर्वात घातक रसायन असल्याने डोकेदुखी, अस्थमा, श्वसनाचे विकार, हृदयाचे विकार असे आजार संभवतात. डिओमधील ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्समुळे त्वचेचे रोग तसेच कर्करोग होण्याची शक्यता असते. प्रश्न 8. रासायनिक सूत्र लिहा. विरंजक चूर्ण CaOCl2. मीठ NaCl. बेकिंग सोडा NaHCO3 आणि धुण्याचा सोडा Na2CO3 10H2O. प्रश्न 9. खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा. या चित्रात एका वस्तूवर पावडर कोटिंग करत आहे. लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूंच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक थर देण्याच्या पद्धतीला पावडर कोटिंग म्हणतात. या पद्धतीत पॉलिमर रेझिन रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे
बारीक चूर्ण बनवतात. धातूच्या घासलेल्या भागावर इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन करताना या पावडरचा फवारा उडवतात.